वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते असतात? जरा तुम्ही माईक ऑन करा आणि माझ्याशी बोला, म्हणजे मला समजेल की माझा आवाज येतोय आणि बरोबर चाललंय आपलं, नाहीतर मी एकटीच स्वतःशी बोलत राहीन स्वगत. येतोय मॅम आवाज. हॅलो. अरे मग उत्तर द्या यार मला पटापट. नाहीतर मला असं वाटत राहतं की माझा नेटवर्क प्रॉब्लेम सुरू आहे. हा, चला मी आता स्क्रीन शेअर करते. ओके, ऑलराईट. चला हे बघा. आपण मायक्रोबायोलॉजीच्या एंडकडे आलो होतो. मागच्या वेळेला आपण हे सगळं बोललोय. अप्लाइड, इंडस्ट्रियल, त्याच्यानंतर आपण डेअरी प्रॉडक्ट्स कोणते-कोणते असतात ते बघितले होते. त्याच्यानंतर आपण व्हिनेगर पर्यंत आलो होतो. प्रोबायोटिक म्हणजे काय हे डिटेलमध्ये आपण पाहिलं होतं, बरोबर? मी तुम्हाला प्रोबायोटिकची एक छोटीशी ॲड पण दाखवली होती. तुम्हाला माहिती आज ना मी त्या याकुल्ट त्या प्रॉडक्टबद्दल आणखी एक व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलंय की गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्यात साखर आहे. म्हणजे ते चांगलं लागावं म्हणून, गोड-गोड लागावं, थंड लागावं म्हणून आपण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये साखर टाकून पितोय, जे की आपल्या शरीराकरता चांगलं नाहीये. म्हणजे एका बाजूला तुम्ही खूप हेल्दी बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये टाकायचे म्हणून ते पिणार. पण त्याच्याबरोबर तुमच्या पोटामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अनवॉन्टेड शुगर जाणार. सो अशा पद्धतीने आपण जे काही बाहेरनं मार्केटमधनं प्रॉडक्ट घेतो, त्याच्यामध्ये काय-काय कंटेंट आहे, हा पण आपण चेक करायला पाहिजे. म्हणजे व्हाय आय एम टेलिंग यू धिस कारण की मीच तुम्हाला ती ॲड दाखवली टू टू शो यू की असे प्रोबायोटिक मार्केटमध्ये असतात. बट टू मेक अ वाईज चॉईस आपल्याला माहिती पाहिजे की त्याच्यामध्ये काय आहे. तर कोणत्या पण प्रॉडक्टच्या मागे ना त्याच्यामध्ये काय-काय आपण कंटेंट वापरलाय. त्याच्यामध्ये असलेले मटेरियल त्याची एक लिस्ट असते. सो ती आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे? चला प्रोबायोटिक आपण बोललो होतो. ब्रेड्स बद्दल आपण बोललो होतो. ब्रेड्समध्ये काही विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये फॅट्स आणि प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स पण असतात. म्हणून ब्रेडचा वापर हा आपल्या फूडमध्ये आपण करतो. आपल्याकडे आपल्या देशामध्ये फूडमध्ये मेजर म्हणून काही ब्रेड नाहीये. आपल्याकडे ब्रेड खाणारे लोकं ब्रेकफास्टला, इव्हनिंगला सँडविच म्हणून वगैरे असे फार कमी आहेत, हो की नाही? आपण पोहे, उपमा, थालीपीठं, धपाटे, चहा-पोळी, चहा बिस्किट फार-फार तर असं वगैरे खातो. पण ब्रेड इज नॉट अ गुड फूड टू ईट एव्हरी डे. कारण की ते मैद्याचं बनलेलं असतं. व्हीटपासून बनवलेले पण तुम्ही जरी बघितलात तरी पण ते एक प्रकारचं काय बरं आपण म्हणू स्टोर्ड फूड आहे, हो की नाही? आणि त्यात पण त्याची व्हॅलिडिटी काही दिवसांची असते. पेरिशेबल फूड असतं ते. व्हिनेगर बद्दल आपण बोललो दॅट इज 4% ॲसिटिक ॲसिड. मग आपण ॲस्परगिलस रायझे म्हणजे याच्यापासून या फंगसपासून सोया सॉस बनवला जातो, जो की अनेक फूड प्रॉडक्ट्समध्ये वापरला जातो. बरोबर? हे सुद्धा आपण बोललो होतो. ह्या सगळ्या फळांपासून त्यातल्या बिया वेगळ्या करण्याकरता वेगळे-वेगळे मायक्रोब्स आपण वापरतो. त्याच्यामधनं आलेल्या बियांचा वापर करून त्यांच्या एक्स्ट्रॅक्टमधनं अनेक गोष्टी बनतात. जसं बघा कॉफी पासून कॉफीच्या बियांपासून जी कॉफी आपण पितो ती, कोकोआपासून चॉकलेट किंवा कोकोआ पावडर, वाईन हे तर आपण बोललोच होतो की ग्रेप्सपासून वाईन सॉरी ग्रेप्सपासून वाईन बनवणं हे नाशिकमध्ये किंवा ज्या बाजूला ग्रेप्सचे मळे आहेत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. ॲपलपासून ॲपलचं सिडार असं बनवलं जातं, ज्याचा वापर अनेक प्रॉडक्ट्समध्ये केला जातो. ठीक आहे? तर अशा पद्धतीने फळांपासून त्यांच्या बिया आणि बियांपासूनचे प्रॉडक्ट्स याच्यामध्ये आपण मायक्रोब्सचा वापर करतो मोठ्या प्रमाणामध्ये. आता आपल्याला बघायचंय आज मायक्रोबायल एन्झाईम्स. नाऊ आपण आता त्या टप्प्यावर आलोय लेसनच्या, ज्याच्यामध्ये आता आपल्याला कंटेंट मध्ये काय दिलेलं ते बघा. Nowadays, instead of chemical catalysts, microbial enzymes are used in chemical industry. म्हणजेच काय? They are active at low temperature, pH and pressure, due to which energy is saved and erosion-proof instruments are also not necessary. हे आपण कशाबद्दल बोलतोय?
आपण केमिकल कॅटलिस्ट बद्दल बोलतोय. म्हणजेच काय बघा, एखादी केमिकल रिएक्शन आता आपण याला ना शॉर्टकटमध्ये लिहूया. हे आहेत रिएक्टंट आणि हे आहेत प्रोडक्ट्स. रिएक्टंट टू प्रोडक्ट अशी आपण केमिकल रिएक्शन जेव्हा लिहितो, तेव्हा इथे ना वरती आपण काही स्पेशल गोष्टी लिहितो. जसं की त्याला आपण हीट दिली आहे किंवा आपण याच्यामध्ये कॅटलिस्ट वापरला आहे. मोस्टली निकेल किंवा दुसरे कुठेतरी मेटल्स याच्यामध्ये वापरले जातात. समजा इथे मी एक सी फॉर कॅटलिस्ट असं लिहिलंय. तर हा कुठला तरी केमिकल असतो, बरोबर का? केमिकल कॅटलिस्ट असतो. हा वापरण्याचा गैरफायदा असा आहे, की हे जे काही केमिकल्स असतात, हे इरोजन करतात. आता रिएक्टंट आपण कशात ठेवले? एका कंटेनरमध्ये ठेवले. त्या ते जे काही कंटेनर आहे, काचेचं असेल, ॲल्युमिनियमचं असेल, कोणतेतरी रिएक्टर असतं ना ते, ज्याच्यामध्ये ही रिएक्शन होते. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या रिएक्शन्सची काही ना काही साइड इफेक्ट होतो. त्याच्या वॉल्सवरती इम्पॅक्ट होतो. त्याच्यामध्ये काही केमिकल्स आपण ॲड करतो. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जे कंटेनर आपण वापरतो ते इरोजन फेस करतात. बरोबर? म्हणजे इन्स्ट्रुमेंट खराब होतात. सॉरी, मिनिट. सॉरी. तर जेव्हा असे आपण इन्स्ट्रुमेंट्स खराब झालेले वापरतो, तेव्हा त्यांना आपल्याला डॅमेज प्रूफ करावं लागतं. त्यांचा डॅमेज रिपेअर करण्यासाठी आपल्याला त्यांना पुन्हा खर्च करावा लागतो, दुसरे केमिकल्स वापरावे लागतात किंवा त्याला रिप्लेस करावं लागतं. म्हणजेच काय करतोय आपण, ₹10 ची गोष्ट बनवायची असेल, तर प्रत्येक वेळेला आपले ₹4 वजा होतायत ह्या रिपेअरिंगमध्ये. मी एक तुम्हाला कॉस्टचा परिणाम सांगते. पण जर ह्याच्याऐवजी आपण मायक्रोबायल एन्झाईम्स वापरले, म्हणजे तेच केमिकल्स, पण ते कोणते आहेत आता मायक्रोबायल म्हणजे त्याची निर्मिती कोणतेतरी मायक्रोब्स करतायत. हे काय असतात? नॅचरल म्हणजे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात. मग त्याच्यामुळे इरोजन होईल का? नाही होणार. बघा ना, कॉमन सेन्स तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे. त्याचा पीएच आहे 1. एवढं डेंजरस ॲसिड आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये आहे. पण तरी सुद्धा आपल्या पोटामध्ये जर तुम्हाला ॲसिडिटी नसेल किंवा त्याचे पोटाला काही अल्सर-बिल्सर झाले नसतील, तर सगळ्यांच्या पोटातलं ॲसिड तिथल्या कुठल्याच सेलला डॅमेज करत नाही वर्षानुवर्षे. आपण जन्माला आलो ना तेव्हापासून आपल्या पोटात ते ॲसिड असतं. म्हणजे जनरेट होत असतं. पण तरी ते आपल्या पोटातल्या सेलला मारून टाकत नाही, जाळून टाकत नाही, खड्डे पाडत नाही. जोपर्यंत आपण त्याची नीट काळजी घेत नाही तोपर्यंत म्हणते. तर हं, असा ह्याचा अर्थ असा आहे, की हे ऑर्गॅनिक पद्धतीने मेंटेन केलं ना, की काय होतं डॅमेज नेहमी कमी होतो. तुम्हाला एक दुसरं सोपं उदाहरण सांगू का मी? रिसेंट उदाहरण आहे. आत्ताचंच माझंच उदाहरण आहे बघा. आपल्याला बरं नसलं ना, तर आपण काय करतो डॉक्टरकडे जातो. लवकर बरं व्हायचं असेल तर आपण काय करतो ॲलोपॅथीची औषधं घेतो. त्या ॲलोपॅथीच्या औषधांमध्ये खूप डेंजरस केमिकल्स असतात. जे नॅचरल नसतात. ते बनवलेले आहेत की नाही लॅबमध्ये कुठेतरी. ह्याचा अर्थ असा आहे की ते आपल्या बॉडीला एक्सेप्ट करायला वेळ लागतो. तरी सुद्धा ते आपल्यावर खूप जास्त परिणाम करतात आणि लवकर परिणाम करतात. म्हणजे विचार करा, की ते किती कॉन्सन्ट्रेटेड असतात. समजलं तुम्हाला? म्हणूनच जेव्हा आपण औषधं घेतो तेव्हा आपल्याला जास्त आजारी वाटतं. कारण त्यांची चव, त्यांचे वास, त्यांच्यामुळे होणारी मळमळ किंवा त्यांचे साइड इफेक्ट हे खूप विचित्र असतात. आता मी तुम्हाला माझंच सांगते. मला काहीही झालेलं नाहीये. ताप-बीप वगैरे मला काहीही आलं नाही. मला फक्त सर्दी झाली होती आणि त्याच्यामुळे कफ झाला होता मला आणि हा कफ का झाला हेही मी तुम्हाला सांगते. जेव्हा थंडी संपून अ, उन्हाळा सुरू होतो की नाही, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक नॅचरल फ्लशिंगची सिस्टीम असते. जसं की आपल्या शरीरामध्ये कचरा जमा झाला तो बाहेर फेकून द्यायचा आहे. तर आपल्या बॉडीमध्ये हा जो कफ होतो ना थंडीमध्ये सगळा जाम झालेला असतो. तो जसा उन्हाळा येतो ना तो बारीक होतो म्हणजे पातळ होतो आणि शरीरातनं बाहेर पडायचा प्रयत्न करतो. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे ट्रान्झिशन जे आहे ना, हवामान बदल, त्याच्यानंतर बॅक्टेरिया त्या काळामध्ये वाढलेले, या सगळ्यामुळे आपल्या शरीरावरती एक प्रकारचा इम्पॅक्ट होतो. आणि या क्लायमेट चेंजमुळे खूप लोकं आजारी पडतात. बघा आपण सगळं बायोलॉजीच बोलतोय आणि मी तुम्हाला जे सांगते ते रिअल बायोलॉजी. आपल्या डेली लाईफमध्ये होणारे किंवा आपल्या आजूबाजूला होणारे बदल हे मी तुम्हाला सांगते, बरोबर? तर अशा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं, आपल्याला
बरं नाही. आता मला काय झालं होतं, फक्त कफ होता. त्या कफमुळे मला श्वास घेता येत नव्हता. श्वास घेता येत नव्हता म्हणून मला ऑक्सिजनची कमी होत होती. त्या ऑक्सिजनच्या कमीमुळे मला बोलता येत नव्हतं. घसा दुखत होता कारण की थ्रोट इन्फेक्शन सारखं झालं होतं. कारण कफ, श्वास हे सगळे एकमेकांना कनेक्टेड ना. रेस्पिरेटरी सिस्टम अख्खी त्याच्या इम्पॅक्ट खाली गेली होती. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला, आपण ऑब्व्हियसली डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला काय देतात, औषधं देतात. त्यांनी मला औषधं दिली. ती औषधं मी घेतली. अँटिबायोटिक आणि अँटासिड असे तुम्हाला देतातच बघा. डॉक्टर काय म्हणतात, ही गोळी घेतली की तुम्हाला ॲसिडिटी होईल, म्हणून तुम्ही ही पण गोळी घ्या. तर डॉक्टरांची काहीही चूक नाहीये. ते आपल्याला बरं करण्याकरताच औषधं देत असतात आणि आपल्यालाच हौस असते की आपण लवकर बरं व्हावं म्हणून खूप औषधं घ्यावी. तर तो कोर्सच असतो. तो आपल्याला पूर्ण करावा लागतो. तुम्हाला माहिती असेल हे सगळं. तर 2 दिवस तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला मी खरं सांगते बरं का, अजिबात एक शब्द पण खोटा नाही यातला आणि आपण नेहमी एकमेकांना विचारतो ना, तुम्ही कसे आहात? तर मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा 2-3 वेळा आपले लेक्चर झाले नाही किंवा तुमची परीक्षा होती जेव्हा काय होतं, मी मला खरं सांगते माझा सगळा चेहरा असा गोल बलून सारखा सुजला होता. म्हणजे गळा, गाल, डोळे सगळं असं गोल झालं होतं आणि हा परिणाम कसला होता? गोळ्यांचा साइड इफेक्ट. डोळ्याच्या खाली सुजलं होतं आणि ते माझे गाल हनुवटीपर्यंत पूर्ण असं बॉल सारखे गोल झाले होते. माझं पोट आहे ना, ते असं टुम फुगलं होतं आणि एकदम कडक झालं होतं. म्हणजे असं बोट लावलं की फुटबॉलचा बॉल कसा असतो, तसा. आणि मी सकाळी उठून विचार करते की मला असं हेवी हेवी का वाटतंय? शरीर एकदम थकल्यासारखं, जड झाल्यासारखं. ते तसं आपल्याला बरं नसल्यावरती असंही होतंच. त्याच्यामुळे मी आरशात जाऊन बघितलं, म्हणलं हे काय? असं काय दिसतंय? खूप जास्त सूज नव्हती, पण चेहरा गोल झाला होता ना. आपल्याला कळतं काहीतरी गडबड झालेली आहे. त्या दिवशी मी कुठे बाहेर पडले नाही. घरात बसून विचार करत होते की नक्की काय झालं? मग समजलं की 2 दिवस जी मी खूप औषधं घेतली आहेत, त्याचा हा साइड इम्पॅक्ट आहे. साइड इफेक्ट आहे. सांगायचा मुद्दा असा आहे मुलांनो, हे सगळं कशामुळे होतं? केमिकल्समुळे होतं. दिस ऑल केमिकल्स अफेक्ट अस. आपल्या शरीरात एवढा इम्पॅक्ट करू शकतात, तर ते इन्स्ट्रुमेंट्सना इम्पॅक्ट का नाही करणार? बिकॉज दे आर केमिकल्स ना. त्यांचं कामच आहे. त्यांचं काम करणं हे त्यांचं काम आहे. तुम्ही जे घेता, तुमच्या शरीरात जे टाकता, ते त्याचं काम करतं अल्टिमेटली. म्हणून आपल्याकडे फार पूर्वीपासून आयुर्वेदाला खूप महत्व आहे. आयुर्वेदामध्ये काय असतात? घासपूस, झाड की पत्ती, उसके फूल, उसके मूल, बरोबर? ह्याच्यापासून सगळं बनवलेलं असतं. ह्या सगळ्या ऑर्गॅनिक वस्तू असतात आणि त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत नाही, दुष्परिणाम होत नाही. परिणाम होत नाही म्हणजे दुष्परिणाम होत नाही. त्यातले जे जे काही आयुर्वेदिक आणि औषधी घटक आहेत, ते आपल्या शरीराला मुळापासून बरं करतात. मग आपल्याला जर बरं नसलं आणि आपण डॉक्टरकडे जाऊन 2 दिवसात बरं झालं होतं, ते ॲलोपॅथीच्या परिणामामुळे असतं. पण आपला रोग पूर्णपणे बरा झाला आहे का? मुळासकट बरा झाला आहे का? ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. दुसरं, आयुर्वेदिक औषधं 8-15 दिवस घ्यावी लागतात. पण ती घेतली, कोर्स पूर्ण केला त्याने सांगितलेला, चांगल्या वैद्याने सांगितलेला, तर आपल्याला तो मुळापासून रोग जो आहे तो बरा होतो. बरोबर? ह्या 2 गोष्टी. आता आपण जे बोलतोय ते आहे ह्या एनर्जीचा म्हणजे इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट वापरण्यासाठी केमिकल्सच्या ऐवजी मायक्रोबायल एन्झाईम्सचा वापर करा. मायक्रोब्स म्हणजे पुन्हा काय आहेत? लिव्हिंग स्टॉक आहे ना तो, दॅट्स अ लिव्हिंग स्टॉक. मग एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस. हेन्स unnecessary byproducts are not formed due to which expenses on purification are minimized. आता याचा अर्थ काय आहे? आपल्या शरीरामध्ये बघा, तुम्हाला एक मज्जा, आणखी एक मज्जा सांगते. आपलं शरीर जे आहे ना, हे खूप मोठी केमिकल फॅक्टरी आहे. खूप सारे एन्झाईम्स, हॉर्मोन्स, कसले-कसले आपल्या सेल्समध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रोटीन्स, लिपिड्स इकडे-इकडे फिरतायत. आपल्या बॉडीमध्ये लिम्फ आहे, ब्लड आहे, वॉटर आहे. देअर आर टाइप्स ऑफ फ्लुइड्स इन अवर बॉडी. करेक्ट? तरी पण आता तुम्हाला हॉर्मोन म्हणजे तो लेसन तुमचा झालाय ऑलरेडी. मागच्या वर्षीच झालाय, 9वीतच झालाय ना तुम्हाला हॉर्मोनल सिस्टम होती. सो यू नो दॅट हॉर्मोन्स आर जनरेटेड फ्रॉम स्पेसिफिक ग्लँड्स. एका ठिकाणी ती ग्लँड आहे, समजा आपली थायरॉइड ग्लँड आहे आपल्या इथे बकल कॅव्हिटीमध्ये आहे. तर तिथे जी आपली ग्लँड आहे ज्याच्यामुळे थायरॉइड हे आपलं हॉर्मोन सिक्रेट झालं, तर ते ब्लडमधनं आपल्या सगळ्या शरीरामध्ये पसरणार आहे. पण जिथे टार्गेट केला पाहिजे त्याच सेलवर तिथे काम करणार आहे. म्हणजेच दिस एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस. जे करायचं आहे तेच ते करणार.
10 रिकाम्या गोष्टी करणार नाही, म्हणजेच काय होणार नाही? बाय प्रॉडक्ट बनणार नाही. म्हणजे जे विनाकारण बनलंय त्याला वेगळं करा रे, त्याला सेपरेट करा रे, त्याला दुसरीकडे स्टोअर करा रे, हा कुठलाच उपद्व्याप नाही ना. तुम्ही ₹10 ची वस्तू बनवण्याकरता मागच्या वेळेला ₹4 तुमचे वाया घालवत होतात. आता तुमचा ₹1 वाया जाईल. ह्याला क्लीन करण्यासाठी. इन्स्ट्रुमेंट तुम्ही धुवून ठेवाल ना नंतर. जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये मायक्रोबायल एन्झाईम टाकलाय, तेवढं त्याचं काम करेल. इरोजन प्रूफ, एनर्जी मिनिमम. जे काही लागणार आहे त्याला तुम्हाला काही प्युरिफाय करायची गरज नाही. आणि शिवाय तुमच्या त्या ऑर्गॅनिक सायकलमध्ये चाललंय. म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट्स तुम्ही जे बनवता ते सगळे असे आहेत जे तुम्ही रिसायकल करू शकता. तुम्ही नेचरला पण ट्रबल करत नाही. सो दॅट इज अ ग्रीन केमिस्ट्री. त्याला म्हणतात ग्रीन केमिस्ट्री. केमिस्ट्री बट दॅट इज ग्रीन. ग्रीन या शब्दाचा अर्थ आहे की टेकिंग केअर ऑफ नेचर. बरोबर? अशा पद्धतीने मायक्रोबायल एन्झाईम्स हे जास्त इफेक्टिव्ह आहेत केमिकल कॅटलिस्ट पेक्षा. In case of microbial enzymatic reactions, elimination and decomposition of waste material is avoided. आणि दुसरं and enzymes can be reused. Hence, such enzymes are eco-friendly. आता ते काय इको फ्रेंडली आहेत आपण आताच बोललो की ते ग्रीन केमिस्ट्रीला वापरतात. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबायल एन्झाईम्स आर ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेजेस, हायड्रोलेजेस अँड लायझेजेस, आयसोमरेजेस, लिगॅजेस. हे सगळे काय आहेत? हे सगळे शब्द काय आहेत? हे सगळे शब्द काय आहेत? हे सगळे शब्द काय सांगतात आपल्याला? की हे सगळे एन्झाईम्स आहेत. एन्झाईम्स आर मायक्रोबायोलॉजिकली मेड. ठीक आहे? आणि ह्यांचा वापर करून आपण आता आपल्या केमिकल रिएक्शन्स मध्ये वी आर युजिंग देम एज द कॅटलिस्ट. सो दे आर हेल्पिंग अस टू डू अवर रिएक्शन इन अ बेटर वे विथ लेस साइड or the byproducts, side effects, and corrosions. बरोबर? Process of dirt or musk removal occurs at the low temperature to due temperature 2 due to mixing of enzymes with detergents. काही काही केमिकल रिएक्शन्स करण्याकरता तुम्हाला खूप हाय हीट प्रोव्हाइड करावी लागते. हाय हीट म्हणजे हाय एनर्जी रिक्वायरमेंट. हाय हीट या शब्दाचा अर्थ आहे हाय पोल्युशन ऑल्सो. बरोबर की नाही? शिवाय जे प्रोडक्ट आपण बनवलेत ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत? गॅशियस स्टेटमध्ये आहेत का त्यांना हवं तर परत तुम्हाला सॉलिड आणि लिक्विडमध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय? म्हणजे तुमच्या प्रोसेसेस वाढल्या ना, स्टेप्स वाढल्या. मग ह्याचं सोल्युशन म्हणजे काय आहे की आपल्या त्याच प्रोसेसला आपण लो टेम्परेचरमध्ये आणतोय. का बरं? काही वेगळे एन्झाईम्स त्याच्यामध्ये टाकले, काही वेगळे प्रोडक्ट त्याच्यामध्ये तुम्ही टाकले विथ डिटर्जंट्स, तर तुमचं काय होतं? टेम्परेचर लो करण्याचा ऑटोमॅटिक काम होऊन जातं. Glucose and fructose syrup can be obtained from corn flour by action of enzymes obtained from bacilli and streptomyces. हे दोन बॅसिलस आणि स्ट्रेप्टोमायसिस हे दोन प्रजाती आहेत त्याच्या मायक्रोब्सच्या, म्हणजे बॅक्टेरियाच्या. तर हे काय करतात? कोणत्याही शुगरी किंवा कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थापासून ग्लुकोज आणि फ्रक्टोज बनवतात. कॉर्न फ्लोअर म्हणजे काय? मक्याचं पीठ. ह्याच्यापासून तुम्हाला बनवायचे ग्लुकोज आणि फ्रक्टोज, तर तुम्हाला हे दोघं बनवून देतील ना. मायक्रोबायल एन्झाईम्स आर युज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रीज लाईक चीज, प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स, टेक्सटाईल, लेदर, पेपर वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आता केमिकल वापरण्याच्या ऐवजी मायक्रोबायल एन्झाईम्स वापरण्याची जास्त बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे की नाही? मायक्रोब्स तुम्ही असे बघा, मायक्रोब्स हे जसा आपला इव्होल्युशनचा फेज सुरू झाली ना, आपली जशी इव्होल्युशन सुरू झालं सिंगल सेल पासून, जसं आपली लाईफ सुरू झाली ना अर्थवरती, तेव्हापासून मायक्रोब्स आपल्या आपल्या आजूबाजूच्या युनिव्हर्समध्ये आहेत. अँड दे आर ह्यूज इन नंबर. खूप मोठ्या संख्येने मायक्रोब्स असतात. तुम्ही विचार कराल की ह्याच्यामध्ये आम्ही ते टाकले तर त्यांची संख्या कमी होणार नाही का? नाही होणार. याच्यामध्ये तुम्ही त्यांना स्पेशली रिप्रोड्यूस करण्याकरता वापरताय. तुम्हाला माहिती असेल की जसं ते अंडे बिंडे देण्याकरता किंवा चिकन देण्याकरता लोक काय बरं म्हणतात त्यांना, कोंबड्या वगैरे पाळतात. बरोबर की नाही? तो एक चांगला व्यवसाय आहे कुक्कुट पालन. असा विचार केला तर सगळ्या कोंबड्या जर आपण मारून टाकल्या तर अंडी येतील का? प्रॅक्टिकली बघितलं तर हा प्रश्न पडतो. पण
त्यांना स्पेशली रिअर केलं जातं ना, त्यांना त्याच हिशेबाने वाढवलं जातं की ते त्यांचं प्रोडक्शन तसे देतील. सो या इंडस्ट्रीजमध्ये आपण त्यांना वापरणार म्हणजे काय करणार, त्यांच्यापासून आपण जास्त प्रमाणामध्ये त्यांचं रिप्रोडक्शन होईल अशी त्यांची ब्रीड आपण त्याच्यात टाकणार आणि ते बनवून घेणार. त्या आजूबाजूला असतातच. नाव food materials like cold drinks, ice creams, cakes, juices are available in various colors and flavors. Whether these colors and flavors are really derived from the fruits? आता मला तुम्ही सांगा. हे स्लाइस, मँगो, फ्रुटी, बीटी. तुम्हाला काय वाटतं रे, मँगो फ्रुटी मध्ये खरंच मँगो असतं का? कोण कोण आहे रे इकडे लेक्चर मध्ये? जर सांगा बरं तुमचे अनुभव मला. अभिषेक आहे आणि कोण आहे बरं? नाही हू आर वाटत द नाही. अदर टू पीपल? नाही वाटत नाही. की नाही? हो की नाही? तुम्ही लोकांनी फ्रुटी पाहिले की नाही? सुवर्णा, ज्ञानेश्वर, अभिषेक, सांगा बरं मला. फ्रुटी तुम्ही सगळ्यांनी प्यायला असेल. उन्हाळ्यामध्ये आपण सगळे कौतुकाने फ्रुटी पितो, स्लाइस पितो. अजून काय असतं ते Yes. जनरली मँगोचे प्रोडक्ट्स खूप जास्त असतात. बरं. असे काही एक्स्ट्रॅक्ट पण असतात टेट्रा पॅक मधले. पायनॅपल ज्यूस, ऍपल ज्यूस. त्याच्यामध्ये खरं खरं ऍपल टाकत असतील का रे? मला नाही वाटत. शक्यच नाहीये ना. त्याच्यामध्ये त्या फ्रुटचे एसेन्स टाकलेले असतात. म्हणजे त्याच्या वासासारखे वास आणि त्याची टेस्ट त्या आपल्या खऱ्या फ्रूट सारखी येईल असे काही केमिकल्स. बरोबर की नाही? तर त्याला आपण काय म्हणतो, दीज आर डिराइव्हड फ्लेवर्स. आपण कुठून तरी ते फ्लेवर्स, कलर्स बनवलेले आहेत. म्हणजेच काय करायचं आपल्याला, कोणतं पण तुम्ही आता पुढच्या वेळेला फ्रुटी घ्याल किंवा काय बरं त्याच्याबरोबर आणखीन दुसरं एखादं काय पायनॅपल ज्यूस किंवा काहीही घ्याल. तर त्याच्या ना मागच्या बाजूला इन्ग्रेडियंट्स बघा. जस्ट रीड द इन्ग्रेडियंट्स अँड देन यू सी की त्याच्यामध्ये काय करायचंय ते. आपल्याला हे बघायचंय की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काही फ्रुट्स आपण वापरले किंवा जे काही कलर्स आपण वापरले ते खरेखर होते का? नाही ना. दे आर डिराइव्ड. कोणत्या तरी फळासारखे लागणारे असे आपण त्याच्यामध्ये केमिकल्स टाकतो. सो ऑर्गॅनिक ऍसिड्स युज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. ह्याच्यामध्ये काय, काही मायक्रोब्स आपल्याला त्याची टेस्ट आणण्याकरता मदत करतात. बरोबर? बघा, शुगर अँड बीट मोलॅसेस, अमोनिया सॉल्ट ह्या सगळ्याचा सोर्स म्हणून तुम्ही वापर केलात आणि त्याच्यामध्ये ब्रेव्ही बॅक्टेरियम किंवा कॉरिनो बॅक्टेरियम हे सगळं नंतर तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये अमायनो म्हणजे एल ग्लुटॅमिक ऍसिड हे जनरेट होतं. हे ऍसिड बरं का. आणि त्याच्यामुळे मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो हे आपल्याकडे चायनीज फूड मध्ये टाकतात की नाही, ते म्हणतात ना अजिनोमोटो खाल्ल्यामुळे साईड इफेक्ट होतात शरीरावरती, ते जास्त खाऊ नये, मेंदूवर परिणाम करतात. तर हेच आहे अजिनोमोटो. पण हे कोणत्या तरी शुगरी किंवा जसं मी म्हटलं तसं गोड पदार्थांमध्ये त्याच्यापासून गोड पदार्थांचं ऑलवेज ऍसिड बनू शकतं, हो की नाही, किंवा अल्कोहोल बनू शकतं. तर हे दोन बॅक्टेरिया आहेत, ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि दुसरे आहे कॉरिनो बॅक्टेरियम. हे ग्लुटॅमिक ऍसिड बनवतात. त्याच्यापासून हे आपलं अजिनोमोटो बनतं आणि याचा वापर आपण फूड प्रोडक्ट्स मध्ये, सॉसेस मध्ये करतो. शुगर मोलॅसिस म्हणजे आपली साधी मळी असते ना, मळी, त्याच्यापासून उसाचा रस बनतो किंवा साखर बनते. ती मळी असते भरपूर प्रमाणामध्ये अशा साखर कारखान्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. याच्यामध्ये ऍस्परगिलस नायगर नावाचा जर आपण मायक्रोब टाकला तर तो त्याच्यामधनं सिट्रिक ऍसिड बनवतो. सिट्रिक ऍसिड खरं कशामध्ये असतं मला सांगा बरं? लिंबामध्ये असतं. सगळ्या ऑरेंज, लिंबू सारख्या फळांमध्ये सिट्रिक ऍसिड असतं. मग ह्याच्यापासून तुम्हाला ड्रिंक, कॉफी, चॉकलेट ह्या गोष्टी बनवायच्या असतील तर तुम्हाला कोणता त्याच्यामध्ये प्रोडक्ट टाकावं लागेल, म्हणजे मायक्रोब टाकावं लागेल? ऍस्परगिलस नायगर. तुमचं रॉ मटेरियल काय आहे? शुगर मोलॅसेस. त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकलंय? ऍस्परगिलस नायगर. आणि त्याच्यामध्ये काय बनलं? सिट्रिक ऍसिड बनलं. आता ते तुम्ही कशात टाकलं? लेमन ज्यूस. ते हे असतं की नाही, समजा आपण असं धरूया की ते काय रे, ते कोणतं ते एनर्जी ड्रिंक असतं, जसं ते ग्लुकोन डी सिट्रस किंवा ग्लुकोन डी ऑरेंज, लेमन असे फ्लेवर असतात ना त्याच्यामध्ये. ते कशापासून बनतात? अशाच सिट्रिक ऍसिडच्या
ऍडिशन पासून बनतात. ग्लुकोज कॉन्स्टिप किंवा लिकर. ग्लुकोज कॉन्स्टिप लिकर, कॉर्न म्हणजे मका, त्याचा जो चोथा असतो की नाही, तो जो बनतो लिक्विड, त्याच्यामध्ये पण तुम्ही जर हा मायक्रोब टाकला तर तुम्हाला काय मिळतं? ग्लुकोनिक ऍसिड. सो प्रोडक्शन ऑफ मिनरल्स युज्ड एज सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. अरे, कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेंट घेतात की नाही लोक? खूपदा तर प्रेग्नन्सीमध्ये पण कॅल्शियम आणि आयर्नचे टॅबलेट दिले जातात. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे ऍस्परगिलस नायगर्स आहेत ना वरचे आपले मित्र, हे त्याच्यामध्ये ग्लुटोनिक ऍसिड बनवतात. आणि आपण जे सप्लिमेंट्स बाहेरनं घेतो, आयर्न टॅबलेट, छोट्या मुलांसाठी आयर्नच्या चॉकलेट, कॅल्शियमच्या चॉकलेट, वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या असतात, छान लागतात टेस्टला. त्याच्यामध्ये टाकलेलं जे ऍसिड आहे ते इथे बनलेलं आहे. मग हे मोलॅसिस कॉर्नस्टिप लिकर. परत हे कॉर्नस्टिप लिकर वरचं. आणि मोलॅसिस म्हणजे मळी आपली शुगरची. ह्याच्यामध्ये तुम्ही लॅक्टोबॅसिलस डेलब्रुसिए आपला मागचा, ह्याला तुम्ही टाकलं की तो लॅक्टिक ऍसिड बनवेल. आणि लॅक्टिक ऍसिड लॅक्टोज शुगरचं बनलेलं लॅक्टिक ऍसिड, कारण हा आहे लॅक्टोबॅसिलस. मग सोर्स ऑफ नायट्रोजन, प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स. बरोबर. विटॅमिन किंवा नायट्रोजनस प्रोडक्ट्स बनवण्याकरता म्हणजे प्रोटीनेशियस थोडक्यात ह्याच्यामध्ये त्याचा वापर होतो. मग आहे मोलॅसिस आणि कॉन्स्टिप लिकर. सगळ्याचं रॉ मटेरियल हे असंच आहे, याच्यामध्ये शुगर कंटेंट आहे. ते तुम्ही कॉर्नचं घ्या किंवा तुम्ही नॉर्मल आपल्या उसाचं घ्या, कशाचंही घ्या, पण तुम्ही वेगवेगळ्या बॅक्टेरिया त्याच्यावर टाकलं की ते त्याच्यातनं वेगळे वेगळे ऍसिड्स बनवणार. हे सगळे ऍसिड्स आहेत बघा. हे आयटाकोनिक ऍसिड बनलं, ऍस्परगिलस आयटाकोनिस. आयटाकोनिस म्हणजे त्याचं नाव आहे, त्याने काय बनवलं? आयटाकोनिक ऍसिड. हे पेपर, टेक्सटाईल आणि प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये गम प्रोडक्शन मध्ये वापरलं जातं. आता तुमच्याकडे काय चोथा आहे? हा सगळा आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही हा बॅक्टेरिया टाका, तो काय करेल? त्याला फर्मेंट करेल, त्याला चेंज करेल, आणि मग त्याच्यातनं जे ऍसिड बनेल त्या ऍसिडचा वापर करून हा पदार्थ आता कसा दिसेल? पेपर इंडस्ट्रीमध्ये तो आपण बनवतो ना तसा लगदा, टेक्सटाईल मध्ये त्याचा एक असा गोल गोळा बनवणं, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जातो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा काय केलं पेपरमध्ये यांनी? तो लगदा बनवणं असेल, त्याचा फॉर्मॅट चेंज करणं असेल, त्याचा फॉर्म चेंज करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी याचा वापर आपण करतो रिअल लाईफमध्ये. ठीक आहे. आता हे बघा, इथे तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतंय? चित्र बघा आणि मला सांगा. असं काय करताय? चित्र दिसतं ना तुम्हाला? काय दिसतंय ते सांगा की? ए 10वीच्या मुलांनो, मीच अभ्यास करते का तुमचा? तुम्हाला स्वतःला दिसतंय, जे काही दिसतंय, जे काही वाटतंय ते बोला. वाचलं पाहिजे त्याचं नाव असं काही नाहीये, त्याचं नाव कठीण आहे, ते सोडून द्या. पण चित्रात काय दिसतं ते सांगा की? बहुत कन्फ्युजन है. काही काळजी नका करू, मी सांगते तुम्हाला. हे ॲस्परगिलस नायगर हा मायक्रोब आहे ना, त्याचे स्पोर्स आहेत. एक असा मोठाच्या मोठा, अरे आपण जसं फळ बघतो की नाही, त्या फळामध्ये खूप साऱ्या बिया असतात. तसा त्याचा हा एक कोन आहे आणि त्याच्यामधनं बाहेर पडलेले त्याचे स्पोर्स आहेत. हे जिकडे पडतील तिकडे त्याचं नवीन दांडी उगवेल, असा त्याचा सोपा अर्थ असतो. ठीक आहे. आपण वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट्स, आईस्क्रीम्स, पुडिंग्स म्हणजे स्वीट्स, असं भरपूर काय 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 खात राहतो. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टेस्ट असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर असतात. इन्स्टंट सूप तुम्हाला माहिती असेल, ते पॅकेटमध्ये येतं. त्याला पाण्यात घातलं, उकळलं की त्याचं सूप बनतं. त्याच्यात टोमॅटो सूप आहे, मंचाव सूप आहे, अजून काय बरं ते लेमन आणि कसलं-कसलं ग्रास, असे कसले-कसले वेगवेगळ्या नावाचे सूप्स असतात किंवा पालक सूप असेल, काही असेल. त्याच्यामध्ये इन्स्टंट सूप म्हणजे काय? सगळं तयार असतं रेडीमेड. त्याला गरम पाण्यामध्ये उकळा आणि प्या, असं एवढंच फक्त असतं, हो की नाही? तर ह्याच्यामध्ये काय असतं? ह्याच्यामध्ये जो काही प्रोडक्ट बनलेला आहे, तो फर्मेंटेशन ऑफ स्टार्च. आपण वरती जे बघितलं ते मोलॅसिस आणि स्टार्च. स्टार्च म्हणजे काय? अ, काही पानं ही खूप कडक असतात, जसं नारळाचं पान असेल, दुर्वा असतात.
त्या आपल्या हाताला खरखरीत लागतात ना, त्याच्यामध्ये शुगर नाही, त्याच्यामध्ये स्टार्च आहे. पण तो शुगरचा मोठा भाऊ आहे, असं समजा. तर ह्या स्टार्च आणि मोलॅसिसमध्ये त्याच्या फर्मेंटेशनमधनं जे बनतं, ते आहे झॅन्थोमोनस. ह्या स्पेसीजना तुम्ही टाकलत, की तुम्हाला त्यातनं एक विशिष्ट प्रकारचा आपल्याला जो हवा तो प्रॉडक्ट मिळतो. म्हणजे त्याचा फर्मेंटेशन होतं ह्या झॅन्थोमोनाजमुळे आणि मग आपल्याला त्याच्यातनं ते फ्लेवर घेणं, त्याच्यात ॲड करणं अशा गोष्टी करता येतात. ठीक आहे. ह्यांची सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर, हाय डेन्सिटी अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आपण हे बनवतो. थंड असतात आईस्क्रीम्स, गरम असतात सूप्स, पण हाय टेम्परेचर किंवा लो टेम्परेचर ह्याच्यामध्ये पण आपण यांना वापरू शकतो. इट इज यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, वेडीसाइड्स, टेक्सटाईल पिगमेंट्स, टूथपेस्ट आणि हाय क्वालिटी पेपर. वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या स्पीसीज वापरून आपलं काम करून घेतोय, थोडक्यात एवढंच आहे. आता सबस्टन्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम मायक्रोबायल प्रोसेसिंग, सिट्रिक, मॅलिक आणि लॅक्टिक ऍसिड. कशा करता वापरतो आपण हे? टू इम्पार्ट ऍसिडिटी. कोणाला द्यायची ऍसिडिटी? स्वतःला नाही. ऍसिडिटी त्या प्रोडक्ट्सना ज्यांना तुम्हाला टिकवून ठेवायचंय, आंबटपणा द्यायचा आहे. जसं की समजा तुम्हाला लोणचं बनवायचंय किंवा एखादा फूड प्रोडक्ट बनवायचा आहे जो आंबट आहे चवीला, जसं की रेडीमेड इडलीचं पीठ आहे, थोडंसं आंबट असेल तरच कोणी घेईल की नाही तुमच्याकडनं विकत, कारण की ते फर्मेंटेशन आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आंबट चवीच्या गोष्टी लागतात, ऍसिडिटी, त्याच्यासाठी तुम्हाला हे टाकायला लागेल. ग्लुटामिक ऍसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन, प्रोटीन बाइंडिंग, बरोबर की नाही. नंतर नायसिन, नेटामायसिन, मायक्रोबायल रेस्ट्रिक्टर, त्याला थांबवायचंय तुम्हाला. ॲस्कॉर्बिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, B12, B2, अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स, बीटा कॅरोटीन, लॅकोप्रोटीन, झॅन्थिन्स, ल्युटीन, एडिबल कलर्स. अरे तुम्ही ते दिवाळीच्या फराळामध्ये बघितलेत का हिरव्या रंगाच्या करंज्या, तिरंगी काय असतात त्या, काय काय करतात बाबा, खूपच लोक क्रिएटिव्ह असतात स्वयंपाकाच्या बाबतीत. तिरंगी पुऱ्या, पण एडिबल कलर्स. अरे मोदकामध्ये पण वापरतात, माहितीये का तुम्हाला, रंगीबेरंगी मोदक. तर हे सगळे रंग, एडिबल कलर्स कुठून येतात? ह्या वेगवेगळ्या मायक्रोबायल प्रोसेसिंग. आणि तुम्हाला माहितीये बीटा कॅरोटीन, झॅन्थिन्स, ह्यातल्या भरपूर साऱ्या गोष्टी ना ह्याच्यामध्ये पण असतात. वनस्पतींमध्ये, वनस्पतींचे पण कलर्स वेगळे असतात ना, पानांचे रंग, त्याच्यामध्ये पण असे काही पिगमेंट्स असतात. पॉलिसॅकराइड्स आणि ग्लायकोलिपिड्स ह्याच्यामध्ये काय असतात? इमल्सिफायर. ह्याचा वापर कुठे होतो? फेस बनवण्याकरता. व्हॅनिलिन, इथाइल ब्युरिरेट, फ्रूट फ्लेवर म्हणून. नंतर पेपरमेंट, इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रुट्स अँड फ्लेवर्स फॉर द इसेन्सेस, वेगवेगळ्या चवींसाठी. झायलिटॉल आणि ऍस्पर्टेम ह्याचा आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे लो कॅलरी. म्हणजे तुम्ही गोड खा, पण तुम्हाला कुठल्या तुमच्या बॉडीमध्ये कॅलरीज बिल्ड होणार नाही असे पदार्थ असतात ना. स्वीट्स बनवतात काही, काय बरं म्हणतात त्याला, मिठाई. अशी मिठाई जी तुम्ही बिंदास खा, पण तुम्हाला डायबिटीज होणार नाही. डायबिटीसच्या लोकांसाठीची स्पेशल मिठाई, गोड लागते पण त्याच्यामध्ये शुगर नसते. अशा काही मॅजिकल गोष्टी आपण मायक्रोब्सचा वापर करून करू शकतो. आता पुढचा मुद्दा आहे अँटीबायोटिक्स. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण इट इज रिलेटेड टू अवर मेडिसिन्स. तुम्हाला मग अशी मी अख्खी स्टोरी सांगितली, त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स जे आपल्याला डॉक्टर्स देतात ते काय आहेत ते बघा. Many diseases of human and other animals have been controlled due to antibiotics obtained from different types of bacteria and fungus. Antibiotics like penicillin, cephalosporin, monobactam, bacitracin, and erythromycin, gentamicin, neomycin, streptomycin, tetracyclines, vancomycin, etc. are used against various strains of gram-positive and gram-negative bacteria. रिफामॅसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. बघा, हे तुम्हाला का दिलेलं आहे? हे तुम्हाला परीक्षेमध्ये घाबरवण्याकरता आणि चुकवण्याकरता दिलेलं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर एवढी नावं तुमच्या समोर टाकलेली आहेत आणि कोण कशाकरता वापरलं जातं हे तुम्हाला विचारलेलं आहे. ह्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं आहे रिफामॅसिन. रिफामॅसिन फक्त टीबी साठी, ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी, हा ह्याला राज काहीतरी मराठीत नाव आहे त्याला, मला माहित नाही, राजयक्ष्मन असं नाव आहे त्या
रोगाचं मराठीमध्ये थोडक्यात तो टीबी आहे, ट्युबरक्युलोसिस. तो आपल्या लंग्सवर अटॅक करतो. तो जो बॅक्टेरिया आहे तो आपल्या लंग्सवर अटॅक करतो आणि आपली रेस्पिरेटरी सिस्टीम पूर्ण डॅमेज करून टाकतो. म्हणून त्याला खूप, आणि आता तरी त्याच्यावरती औषधं आहेत, गव्हर्नमेंटने ती औषधं फ्री देण्याचं, डॉट सेंटर नावाचे वेगवेगळे सेंटर्स असतात, तिकडे ही औषधं फ्री मिळतात. तर लोकांनी आपल्याला स्वतःला वाचवावं टीबी पासून, ह्याच्याकरता गव्हर्नमेंट पण मदत करते. पण त्याच्यामध्ये जे कोणी महत्वाचे हिरो आहेत त्या ट्रीटमेंटमध्ये ते आहेत रिफामायसिन. आणि वरती हे सगळे जे आहेत ना, हे तुम्ही कुठे ना कुठे नक्की कधी ना कधी ऐकलेले असतील. मी तुम्हाला सांगू तुम्ही नक्की कोणते कोणते ऐकले. ह्यातलं एक तुम्हाला माहिती असेल पेनिसिलिन, दुसरं असेल स्टेप्टोमायसिन, मग एरिथ्रोमायसिन. हे खूप कॅज्युअल शब्द आपल्या सगळ्या औषधांमध्ये असतात. आता ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह म्हणजे काय, हे तुम्ही जरा शोधा आणि तुम्ही मला पुढच्या वेळेला सांगा. ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे काय, हे तुम्ही मला सांगायचंय. ऑलराईट. असं तुम्ही काही बोलत नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी कामाला द्यायचंच होतं. तर हे आहे मायक्रोब्स अँड फ्युएल्स. Gaseous fuel, methane, can be obtained by microbial anaerobic decomposition of urban agriculture and industrial waste. बघा, आता हा टॉपिक जो आहे मायक्रोब्स आणि फ्युएल्स, ह्याचा अतिशय जवळचा संबंध आपल्या निसर्गाशी आहे. आपण जे जे काही पदार्थ आपल्या आजूबाजूला वापरतो, इंधन म्हणून वापरतो, त्याच्यामधनं ज्वलन होतं आणि त्याच्यामध्ये निसर्गाची हानी होते. कसं काय? सगळ्यात सोपं उदाहरण घेऊया, लाकूड जाळणं. लाकूड ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. आपण लाकूड जाळायचो आणि त्याच्या चुलीमधनं बराच धूर बाहेर पडायचा आणि तो स्मोक जो होता तो एक प्रकारचं पोल्युशन क्रिएट करत होता. मग आपण इंधनांमध्ये गाड्या चालवण्यासाठी पेट्रोल डिझेलचा वापर करायला लागलो. आपल्या घरामध्ये स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर करायला लागलो. ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की वी आर युझिंग सम अल्टरनेटिव्ह टू बर्न अँड टू गेट द एनर्जी. बरोबर. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून काय होतो, आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन क्रिएट होतं. मग ह्याचा अल्टरनेटिव्ह काय, असं फ्युएल बनवायचं ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये ज्वलन तर होईल, पदार्थ असे जे ज्वलन करतील, पण जे एकतर रिसायकलेबल आहेत आणि रियुजेबल आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण आता काय करतोय, मायक्रोब्सचा वापर करतोय. मग गॅशियस फ्युल जसं की मिथेन, हे आपण कसं मिळवणार? मिथेन इज अ गॅस, त्याचा फॉर्म्युला आहे CH4. आपल्याला माहिती आहे की मिथेन हा डिग्रेडेशन किंवा बायोडिग्रेडेशनमुळे तयार होतो. मग एनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ऍग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. जिथे जिथे इंडस्ट्रीज आहेत, कुठल्या ऑर्गॅनिक सबस्टन्सेसच्या, ज्याच्यामध्ये काही फळं, पानं, फुलं ह्याचा वापर होतोय किंवा असं काही वेस्ट क्रिएट होतोय, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर किंवा इंडस्ट्रियल वेस्ट जे काही आपल्याकडे बनतात, त्याचं तुम्ही एनएरोबिक डिकम्पोजिशन केलं, त्याला तुम्हाला डिग्रेड करायचंय. म्हणजे काय करायचं, त्याला तुम्हाला एखादी गोष्ट खराब होते तेव्हा सडते म्हणतो की नाही आपण, म्हणजेच काय करते, ती डिकम्पोज होते. अशा पद्धतीने त्याचं विघटन करायचंय. डिकम्पोजिशन म्हणजे विघटन. मग हा सगळा कचरा विघटित करून तुम्हाला काय मिळेल, हा गॅस मिळेल. आणि हा गॅस आपण फ्युएल म्हणून वापरू शकतो, गॅशियस फ्युएल. आपल्या घरामध्ये आपण जसं बायोगॅस प्लांट लावला, तर या एलपीजी सिलेंडरच्या ऐवजी बायोगॅसचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या सिलेंडरला लावून टाकायचं आणि ते वापरायचं. म्हणजेच काय, आपलाच कचरा वापरून आपण आपलं फ्युएल बनवतोय. इथेनॉल अँड अल्कोहोल इज अ क्लीन और अ स्मोकलेस फ्युएल ऑब्टेन ड्युरिंग द फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय द यीस्ट सॅक्रोमायसिस. म्हणजे आपली जी साखरेची जी मळी असते, म्हणजे ऊसाची मळी, ज्याच्यापासून साखर बनते, त्या मळीवरती तुम्ही जेव्हा यीस्ट टाकाल, यीस्ट म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस हा तुम्ही जेव्हा यीस्ट टाकाल तेव्हा काय होईल, फर्मेंटेशन, म्हणजेच काय होईल, विघटन. आणि त्याच्यामधनं काय मिळेल, अल्कोहोल, ते पण कोणतं, इथेनॉल. आणि इथेनॉल हा खूप चांगला फ्युएल आहे. म्हणजे काय, तो अजिबात धूर निर्माण करत नाही, स्मोकलेस. आणि हा आपण आपल्या इंधनामध्ये वापरला, काही पर्सेंटेज इथेनॉल टाका असं सांगितलंय ना आता आपल्याला पेट्रोल डिझेल वापरताना. त्याचं कारण काय आहे की ह्याच्या प्रमाणामध्ये, म्हणजे हे आपण जे काही आपल्या फ्युएलमध्ये टाकू त्याच्यामुळे आपल्या इंधनांमधनं
हा जो धूर निघतो त्याचं प्रमाण कमी होईल आणि इंधन पूर्णपणे जळेल. बरोबर? ह्याच्याकरता ते टाकलं जातं आणि बनवतात कसं? कचऱ्यातनंच बनवतात. सो एका पद्धतीने आपण निसर्ग पण स्वच्छ करतोय आणि प्रदूषणही कमी करतोय. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्युएल ऑफ फ्युचर. भविष्यातील इंधन. हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग द बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन. म्हणजे H2O हा जो आपला पाण्याचा मॉलिक्यूल आहे, त्या H2O ला तुम्ही ब्रेक केलं, तुम्हाला काय मिळेल? हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस. हाफ आहे हा हाफ आहे. पण तुम्ही जर याला 2O2 केलं तर 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बरोबर? अशा पद्धतीने हे ब्रेक करण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात. म्हणजे तुम्हाला काय मिळालं? हायड्रोजन मिळालं की नाही? हा हायड्रोजन वापरून तुम्ही अजून भरपूर गोष्टी करू शकता. Similar to fuels, various industrial chemicals are also produced through microbial processes. Example, various alcohols, acetone, organic acids, fatty acids, polysaccharides that are useful as raw materials in chemical industry. Some of these are useful as raw materials for plastic and food products. आपण अनेक गोष्टींमध्ये आपले हे मायक्रोब्स वापरून त्याच्यापासून साईड किंवा बाय प्रोडक्ट्स बनवून घेऊ शकतो. त्याचा वापर आपण इंधन म्हणून करू शकतो किंवा इतर इंडस्ट्रीजमध्ये त्याचा वापर करू शकतो. आता लास्ट पॉइंट आहे बायोफ्युएल. बरोबर? बायोफ्युएल लास्टच आहे की नाही? नाही नाही नाही, थोडंसं अजून आहे याच्यामध्ये. आज हे सगळं नाही संपणार आपलं. अरे ही बघा, ही आपल्या गार्डनमध्ये असते तीच अळी आहे, बायो इन्सेक्टिसाइड. ठीक आहे, इट विल टेक सम टाइम, डोंट वरी. आपण आताचा आपला वेळ आहे तोपर्यंत हा पूर्ण मुद्दा संपवूया आणि त्याच्याबद्दल पूर्ण डिस्कशन करूया. बायोफ्युएल किती मस्त नाव आहे. बायो या शब्दाचा अर्थ आहे बायोलॉजी. फ्युएल या शब्दाचा अर्थ आहे जे जाळलं जातं ते. सो बायोफ्युएल इज इम्पॉर्टंट अमंग द रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. These fuels are available in solid, liquid and gaseous states. सॉलिड मध्ये कोण आहे? कोल, डंग. डंग म्हणजे कावडंग म्हणजे शेण, क्रॉप रेसिड्यू. लिक्विड मध्ये कोण आहे? व्हेजिटेबल ऑइल्स आहेत, अल्कोहोल्स आहेत. गॅशियस मध्ये कोण आहेत? गोबर गॅस आहे, कोल आहे आणि त्या कोल पासून मिळणारा गॅस आहे. These fuels are easily available and in plenty of quantity. These are reliable fuels of the future. आता हे सगळे आपल्याला कुठून मिळणार? कोळसा, कावडंग. कावडंग जेव्हा जेव्हा आपल्याकडे गायी असतील तेव्हा तेव्हा आपल्याकडे कावडंग असेल. जेव्हा जेव्हा आपण शेती करू तेव्हा तेव्हा आपल्याकडे क्रॉप रेसिड्यू येईल. या दोघांचा वापर करून आपण सॉलिड स्टेट मधले फ्युएल तर असे बनवू शकतो. कोळसा कधी ना कधी संपेल. बरोबर? मग दुसरं येतं लिक्विड. लिक्विड मध्ये कोण आहे? व्हेजिटेबल ऑइल्स. हे वेगवेगळ्या आपण वेगवेगळ्या ऑइल्स भाज्यांपासून जे बनवतो ते म्हणजेच काय त्याचे सीड्स पासून बनवतो ते. जेव्हा जेव्हा आपण ह्या सगळ्या बियांचं उत्पादन घेऊ तेव्हा आपल्याला हे ऑइल्स मिळतील. अल्कोहोल्स कुठल्या तरी कार्बोहायड्रेट वाल्या प्रोडक्टला आपण जेव्हा फर्मेंट करू त्याच्यापासून आपल्याला अल्कोहोल मिळेल. आणि गॅशियस फॉर्म मध्ये गोबर गॅस तर जसं म्हणलं, जेव्हा जेव्हा आपल्याकडे गायी आहेत तेव्हा शेण पण आहे आणि गोबर गॅस पण आहे. आणि कोल गॅस, कोळसा आहे तोपर्यंत कोळशाचा गॅस पण आपल्याला मिळणार आहे. दिस फ्युएल्स आर इझिली अवेलेबल. हे इझिली मिळतात ना, ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांच्याकडे हे इझिली मिळतं. शहरामध्ये तुम्ही कुठे गायी शोधायला जाल रे? आणि तिथे कुठे तुम्ही डंक शोधत फिराल? शक्य आहे का ते? गोबर गॅस प्लांट बसवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. तो बसवल्यानंतर त्याचा यूज तुम्हाला होणार आहे. म्हणजे हे म्हणणं खूप छान आहे, पुस्तकात वाचणं पण खरंच चांगलं आहे. पण हे सगळीकडे करणं शक्य आहे का? नाहीये. पण हे आपलं फ्युचर असू शकतं. कारण ते रिलायबल आहे. जेव्हा हे सगळं संपून जाईल, पेट्रोल, डिझेल बिझेल, तेव्हा आपण यातलंच काहीतरी वापरू ना. बघा आता इथे चित्रामध्ये काय आहे? सोलार एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईड. प्लांट्सने हे घेतलं आणि त्याच्यापासून बायोमास म्हणजे बायोमासमध्ये ते कन्वर्ट झालं. कन्व्हर्जन ऑफ सेल्युलोज टू ग्लुकोज ह्यांना आपण हार्वेस्ट केलं. म्हणजे झाडं, पिकं, शेती त्यांना आपण जे आवश्यक आहे ते काढून घेतलं. त्यातनं आपल्याला जे अन्न मिळालं ते अन्न उरलेलं कंपनीमध्ये गेलं मळीच्या रूपामध्ये. त्यातनं आपल्याला काय मिळालं? शुगर मिळाली. ही शुगर आणि त्यातनं आपल्याला बायोफ्युएल मिळालं. लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू फर्मेंटेशन आपल्याला अल्कोहोल मिळालं, इकडे टाकलं आपण. सेल्युलोज मिळालं, ते आपण कुठे शेतामध्ये टाकू शकतो. आणि यातनं जो कार्बन डायऑक्साईड गॅस आला हा परत वर कुठे गेला? आपल्या
सोलार एनर्जी बरोबर. आणि हा कुठे गेला वरती आपल्या पूर्ण सिस्टीम मध्ये परत फिरला. म्हणजेच काय झालं, ह्या पूर्ण सायकलमध्ये आपण काय केलंय, इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑल द नॅचरल इन्ग्रेडियंट्स. कार्बन डायऑक्साइड इज देअर, सोलार हीट इज देअर, अँड वी आर युझिंग इट टू प्रोड्यूस द एनर्जी. सो हा खूप चांगला वर्तुळ इथे पूर्ण होतो. नाव मायक्रोबायल पोल्युशन कंट्रोल हा खूप मोठा टॉपिक आहे, पण आपण जरा सुरुवात करूया. सॉलिड वेस्ट, सीवेज अँड व्हेरियस पोल्युटंट्स आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन पोल्युशन. आपल्याला मायक्रोबायल पोल्युशन कंट्रोल करायचंय. पोल्युशन कंट्रोल करायचंय. सॉलिड वेस्ट तुम्ही कसे करू शकता, तिथे ह्या सगळ्या बॅक्टेरियाजना तुम्ही सोडलं तर ते आपोआप सगळं खाऊन टाकतील. सगळा कचरा संपून जाईल आणि सगळं परत नेचरमध्ये चाललं जाईल. कोणतं, जे काही बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे तो सगळ्याच्या सगळा मायक्रोब्स गायब करून टाकतील. व्हॉट अबाउट प्लास्टिक अँड अदर वेस्ट विच इज नॉन रिसायकलेबल, मग त्याला तुम्हाला जमा करायचं आणि रिसायकलिंगला टाकून द्यायचं. अदरवाइज यू हॅव टू वर्क ऑन क्रिएटिंग द स्पीसीज ऑर फाइंडिंग आउट द स्पीसीज विच आर इटिंग द प्लास्टिक. जसं मी तुम्हाला त्या दिवशी म्हणलं होतं, असं म्हणतात की प्लास्टिक खाणारी प्रजाती मायक्रोब्सची आपल्याला सापडलेली आहे. मुलांनो, आजची वेळ आपली संपली. तुम्हाला काही बोलायचं आहे का? आपण 1-2 मिनिटं उशिरा सुरू केलं तर मला हा टॉपिक आरामात सुरू करायचा आहे, म्हणजे हा नीट संपेल. घाई नाही करायची याच्यामध्ये. क्लीन टेक्नॉलॉजी हे आपल्याला माहिती आहे सगळं. स्युडोमोनाज, नंतर ऍसिडोबॅसिलस आणि जिओबॅक्टर असे अनेक वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत. मायक्रोबायल इनोक्युलंट्स हे काय असतं हे आपण पुढच्या वेळेला नक्की समजून घेऊया. तुम्हाला होमवर्क मध्ये मी सांगितलंय ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह असे बॅक्टेरिया म्हणजे काय हे शोधून काढा. ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. थांबूया का आपण आज इथे? आपण धड्याच्या पुढच्या भागाकडे होतो. असंही आपली वेळ, पण आज थांबूया. पुढच्या वेळेला हा धडा आपण कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच मुलांनो. थँक्यू संगीता मॅम. गुड बाय नाईट मुलांनो. मॅम. गुड नाईट मॅम. मॅम गुड बाय बाय.